आणि एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः खासगी विमानाने श्रीनगरला गेले आहेत। मात्र यामुळे आता साम टीव्हीने शिंदेंच्या या दौऱ्यावरून काही सवाल उपस्थित केलेत। काश्मीरमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून आधीच मंत्री गिरीश महाजन गेलेलेत आणि असं असताना शिंदे त्या ठिकाणी कशासाठी गेलेत? पार्थिव महाराष्ट्रात आली आहेत, पर्यटकांना आणण्यासाठी मंत्री महाजन आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत। मग अशात शिंदेंनी तिथे जाण्याचं कारण काय, ते कशासाठी गेलेत? आधीच सुरक्षा यंत्रणा व्यस्त आहेत, मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्यांच्यावरील आणखी ताण वाढणार नाही का, असा हा सवाल आहे। आणि आता शिंदे नेमकं का गेलेत, असाच सवाल साम टीव्हीने उपस्थित केला। तर नेमकं सामने काय सवाल उपस्थित केलेत आपण सविस्तर पाहूयात। उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची गरज काय? मंत्री गिरीश महाजन असताना शिंदेंना जाऊन नेमकं काय मिळणार आहे? शासनाचे प्रमुख म्हणून मुंबईतून सूत्र हलवता आली असती। अगोदरच सुरक्षा यंत्रणेवरती असलेला ताण अजून वाढवण्याची नेमकं गरजच काय, आवश्यकता काय? नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही? तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काश्मीरला जाण्याची गरज काय होती, याबाबत नेमकं पोल काय सांगतायत पाहूयात। तर महाराष्ट्राचा पोल साम टीव्हीने घेतला होता आणि यामध्ये 67% लोकांनी म्हटलंय की त्यांना जाण्याची गरज नव्हती, तर 30% लोकांचं म्हणणं आहे की हो, त्यांनी जायला हवं होतं आणि त्यानुसार ते गेलेत। मात्र 3% लोकांचं म्हणणं आहे की माहित नाही नेमकं त्यांनी हे का केलंय।